नमस्कार, मी करणसिंह पवार. पुढारी न्यूजच्या महा अजेंडा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व असलेल्या रायगडच्या पट्ट्यात ज्यांनी शिवसेना रुजवली, बाळासाहेबांच्या तालमीत घडले, सरपंच ते थेट कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. निर्भीड स्पष्टवक्ता अशी ख्याती राज्यभर असलेले भरतशेठ गोगावले हे आपल्यासोबत आहेत. भरतशेठ, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत. सोबतच आपल्यासोबत अलिबाग मुरुड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, ज्यांची ओळख म्हणजे जनसामान्याचे काम करणारे नेतृत्व, मात्र प्रसिद्धी जोतापासून नेहमीच त्यांनी दूर ठेवलेलं आहे. आणि विशेष करून या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष वगळता सलग दुसऱ्यांदा कुठल्याही पक्षाला विजय मिळवता आला नाही. तो इतिहास या मतदारसंघात रचलेले दळवी साहेब आपल्यासोबत आहेत. पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न गोगावले साहेबांसाठी आहे. खरं तर आपण सरपंच ते आता थेट इथपर्यंतचा प्रवास करत कॅबिनेट मंत्री झालात. मागच्या पंचवार्षिकमध्ये देखील आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळायची इच्छा होती, ते जाहीरपणे देखील आपण व्यक्त केलं. मात्र आता आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय. हा संपूर्ण प्रवास कसा राहिला, आपल्या आताच्या भावना काय? पहिल्या प्रथम मी रायगड जिल्ह्यातला आणि खास करून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि पुण्यभूमीतला एक मावळा म्हणून मी काम करतो. आणि त्यामुळे एक सामान्य कुटुंबातला मी असल्यामुळे अत्यंत शून्यातून इथपर्यंत आम्ही आलेलो. घरी कुठचाही वारसा नाही आहे राजकारणाचा. आमचं कुटुंब सर्व शेतीचा व्यवसाय करणारी सगळ्यांचे, पण डोंगर भागामध्ये. आम्ही आता जिथं राहतो तिथून 15 किलोमीटर अंतर कांगोरेगडाच्या पायथ्याला पिंपळवाडी हे माझं गाव. त्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि तिथून छोटे मोठे शिक्षण तर माझं कमीच झालं. मग हे सांगितलं वराडे साहेबांनी, ग्रामीण भागात असल्यामुळे फार शिक्षण पण नाही घेऊ शकलो. परंतु मला असं वाटायला लागलं मी जर जास्त शिक्षण घेतलं असतं तर मी एखाद्या मोठ्या नोकरीवरती लागलो असतो आणि मी काय आमदार आणि मंत्री काय झालो नसतो. म्हणून जे काय मला शिक्षण घेता आलं बेताचं, ते मी यामध्ये समाधानी आहे. मी नवीन आपास आहे आणि मी काम करतो आहे. आणि ते काम असं करतो आहे की एखादा तुमचा ग्रॅज्युएशनचाही माणूस काम करू शकत नाही, त्याच्या पुढं 2 पावलं आम्ही काम करतो. आम्ही काम गोरगरीब जनतेचं पहिलं करतो. श्रीमंताला कोणी सामोरं जाऊ शकतं, पण जो गरिबाला सामोरं जातो त्यातले आम्ही हे दोघे जोडीदार आहोत आणि समाधानी आहे. मागच्या वेळेला तुम्ही आता बोललात, मागच्या वेळेला मला संधी होतीच, म्हणजे नाव पण होतं, डिक्लेअर पण झालं होतं. परंतु ज्या वेळेला आपला नेता थोडा अडचणीत आहे जर पाहिल्यानंतर, तर आमच्यासारख्या एका मावळ्याने जर थोडं 2 पावलं पाठीपुढं जर नाही सरकलो तर मग त्याचा अर्थ काय शिवाजी महाराजांच्या भूमीत राहणारा. आणि म्हणून करता तो दिवस, त्या आठवणी आम्हाला संपूर्ण होत्यात. आम्ही काम करत राहिलो, कुठंही कधीही आम्ही कुठली खंत व्यक्त केली नाही. आणि सबुरी का फल मिठा होत आहे, त्याप्रमाणे सबुरी का फळ मिठा आता आम्हाला मिळालेलं आहे. इच्छा तर प्रजवळ होतीच की एक ना एक दिवस आम्ही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून येऊ. आणि आम्ही त्याप्रमाणे काम केलं, काम करतोय, पुढेही करत राहणार. अगदी जसा आपण आता उल्लेख केलात की आपल्याकडे अतिशय महत्त्वाचं अशी खाती आलेली आहेत, ज्यामध्ये फलोत्पादन आहे, रोजगार हमी आहे, खारभूमी विकास आहे. ही महत्त्वाची खाती आहेत आणि रायगड जिल्ह्याचा आपल्याला दांडगा अभ्यास आहे. मग त्या दृष्टीने आता आपल्या दृष्टिकोनातून, म्हणजे भरतशेठ गोगावले यांच्या दृष्टिकोनातून रायगडच्या विकासाचं विजन काय? विजन असं आहे, तसं आता मी संपूर्ण महाराष्ट्राचा मंत्री आहे, परंतु असं म्हटलं गेलं ना, पावडं नेहमी आपल्याकडं माती ओढतं. म्हणून पहिला मतदारसंघ, पहिला जिल्हा आणि मग महाराष्ट्र. त्या उक्तीप्रमाणे आम्ही काम करायचं ठरवलं आहे. माझ्या खात्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामं आणि अत्यंत शेतकरी कुटुंबाशी निगडीत आणि गरीब लोकांना रोजगार देणारी हे माझं मंत्रिमंडळाचं खातं आहे. मी थोडा अभ्यास केला. पहिलं मला असं वाटलं होतं हे खातं काय बरोबर नाही, काय नाही, प्रत्येकाला वाटतं. पण मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, साहेब तुम्ही जे खातं तुमच्याकडे दिलं आहे तुम्ही घराघरामध्ये पोचाल, लोक तुमची आठवण काढतील, अशा प्रकारे तुम्हाला ते खातं आहे. मग खातं कुठलंही मिळालं जरी त्याच्यात काम करण्याची धमक आहे, तो कधी मागं राहत नाही.
मी लगेच मला साहेबांनी सांगितलं एक पालघरला गाव आहे, विक्रमगड तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये खोकरपाडा म्हणून एक गाव आहे आणि त्यामध्ये तिथले आदिवासी सगळी समाज आहे. 5 महिने 6 महिने ते स्वतःची शेती करतात आणि 5-6 महिने बाहेर मजुरीला जातात आणि परत येतात गेले अनेक वर्ष. परंतु तिथे एक बाबूराव मोरे म्हणून नावाचे एक शिक्षक आले. त्या शिक्षकांनी त्या सगळ्यांना एकत्र केलं. तुम्ही बाहेर कशाला जाता मजुरीला पैसे मिळवायला? मग तुम्हाला तुमच्या शेतामधूनच मजुरी उत्पन्न झाली, घर पण तुम्हाला राखता येईल, गाव पण राखता येईल आणि बाहेर जायला नको. आणि त्याप्रमाणे आमचे एक नंदारी म्हणून एक साहेब आहेत, त्यांनी त्यांची व्यवस्थित कोऑर्डिनेट झालं आणि त्यांनी ते गाव आज मॉडेल गाव बनवलं. कारण काय केलं त्यांनी, आमच्या ज्या योजनात माझ्या खात्यामध्ये 264 योजना आहेत आणि त्या जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबाशी अत्यंत निगडीत आहेत की त्या बाबतीत मी थोडासा अभ्यास केला की आमची सगळी कुटुंब गावं सगळी खाली झाली. आमच्या अगदी सिंधुदुर्गापासून आमच्या रोह्यापर्यंत हा सगळा भाग मुंबई, पुणे, ठाणे आणि गुजरात या ठिकाणी वर्ग झालेला आहे. तर त्यांना जर थांबवायचं असेल, इंडस्ट्रीमध्ये किती लोक समाविष्ट होऊ शकतात त्यांचं पण लिमिट आहे अगदी, पण आम्हाला लिमिट नाही. जेवढं तुम्ही काम कराल तेवढं तुम्हाला मोबदला मिळेल. तो तुमच्या शेतात करायचा आहे. तिथं त्यांनी काय केलं, स्वतःच्या पहिल्या शेतामध्ये विहीर मारली. त्या विहीर खोदायला आम्ही 5 लाख रुपये देतो, तुमची विहीर तुम्हालाच, पैसे आमचे. त्यानंतर त्यांनी मोगऱ्याची शेती केली. ते मोगऱ्याची झाडं व्यवस्थित लाईनीमध्ये लावलीत, त्याला त्या विहिरीतनं पाणी दिलं. त्याच्यामध्ये त्या दिवशी मी गेलो 15-20 दिवसापूर्वी, त्यांना विचारलं, ते बोलले आज मोगऱ्याचा भाव 1400 रुपये किलो आहे आणि 1400 रुपये किलो असून आम्ही कोणी कुठं विकायला जात नाही. दादरच्या मार्केटमधले व्यापारी हे तिथं येतात, आमच्या सगळ्यांकडचा तो मोगरा जमा करतात, त्याचं वजन करतात, आम्हाला रोख पैसे देतात आणि निघून जातात. वर्षातून कमीत कमी 4 पिकं ते घेतात त्या मोगऱ्याची. मग तुम्ही विचार करा, जर 1400 रुपये त्यावेळेला भाव होता, तो 1000 रुपयाला खाली जात असेल, कधी 1500 जात असेल, पण मोगऱ्याला आता डिमांड आहे अगदी. आणि त्यामुळे 1400चा जर हिसाब केला, जर एका 20 गुंठ्यामध्ये त्यांनी 10 किलोचं काढलं, 1 एकरमध्ये 20 किलो निघाला. असा जर 4 पिकं काढली तर 4 पिकाचे पैसे होतात किती? 10 किलोचे 14,000 रुपये आणि 20 किलोचे 28,000 रुपये. आम्ही हिसाब केला, 1 वर्षाला 1,12,000 रुपये त्यांना होतात त्याच्यामध्ये. आणि एकदा लावलं का फक्त त्याला पाणी द्यायचं जोपान, बाकी काय नाही. आमच्या भात शेती नाही, गवत वाढलं निवडा, खेड आली निवडा, 4 वेळा नांगरटी करायला लागते, पेरायला लागतं, भाजायला लागतं, कवळ करायला लागतं, गवत काढायला लागतं आमच्या ग्रामीण भागात. तसं ह्याला काय नाही आहे. त्यानंतर पुढं गेलो, तरी कुक्कुटपालनाची ते आम्हाला शेड दाखवले. शेड आम्ही देतो, कोंबड्या तुम्ही करायच्या 100-200 गावठी कोंबड्या का, गावठी कोंबड्या, कोंबडी पिलं. दुसऱ्या शेडमध्ये गेलो, ते बकऱ्या, बोकड चांगल्या जातीचे. त्यानंतर एक मच्छी तलाव त्यांनी केलेलं होतं, स्वतःच्या थोड्या जागेत पहिलं केलं. स्वतःची जागा होती, जेव्हा ते उकरायला लागतं ना, खोदायला लागतं. खोदल्यानंतर बाकीच्या आदिवासी बोलायला, रे आपल्या बापजादाची जमीन तू खराब का करतोस? पण त्या गुरुजी होते बाबूराव मोरे, त्यांनी सांगितलं तुम्ही गप्प बसा, त्याचा उपयोग कसा होतो ते आपण पाहूया. कोणीतरी पाण्यात उडी टाकल्याशिवाय त्याची खोली कळत नाही, झाडावर चढल्याशिवाय त्याची उंची कळत नाही. त्याप्रमाणे बोलले तुम्ही करा. त्यांनी केलं. ते फंगसचा मासा, रहू, कटला हे मासे टाकलेत, त्याला चांगलं पीक मिळालं त्यातून. त्यांनी त्याची दुसरी जागा होती, तेवढ्याच पटीने 3 पटीने त्यांनी जागा खोदून परत त्या तलाव काढला. एकी गावामध्ये सायकल नव्हती, सगळ्यांच्या घरी मोटरसायकली आल्यात. आता बोलतात वर्षभरात आम्ही 4 व्हीलर पण घेऊ शकतो. त्याचं कारण जर स्वतःच्या शेतीमध्ये चांगलं काम केलं, मजुरी आम्ही देतोय, ते जे काही उद्या मोगरा येणार ते पैसे तुम्हीच घेणार, सरकारला परत करायचे नाहीत. मासे काढणार त्याचे पैसे तुम्हीच घेणार, कोंबडे विकणार, बकरे विकणार. मग तुम्ही सांगा, जर आमची कोकणातली शेतकरी कुटुंबाने एकच पीक आम्ही कधी कधी घेतो, क्वचित डबल पीक वाल, पावटा, हरभरा काय असे घेतात, नाहीतर एकच पीक. आमच्याकडे तर सिंगल पीक असतं भाताचं.
आणि वर्कच जमिनीमध्ये जर तुम्ही बांबूची लागवड केली तर 2.5 एकरला म्हणजे 1 हेक्टरला आम्ही 7 लाख रुपये देतो. पैसे परत करायचे नाहीत. 4 वर्षांनी तुम्ही ते पीक घ्यायचं बांबूचं आणि बांबूची लागवड सलग लावत जायची. निसर्गाला पण चांगलं आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना फायदा आहे. कायमची तुमची मजुरी रोजीरोटी चालू झाली. कुठं मुंबईला जायची आवश्यकता नाही, पुण्याला जायची. आजही आमची पोरं मुंबईला जात आहेत, पुण्याला जात आहेत आणि हॉटेलमध्ये टेबल फुसत आहेत. ते जर स्वतःच्या शेतीमध्ये काम केलं, तुम्ही स्वतः मालक, काय तुम्हाला रोज वर्षाच्या रोज दिवसाच्या 30 दिवस तुम्हाला जसं नोकरीला जावं लागतं तसं काय रोज शेतामध्ये 30 दिवस जायला लागत नाही. सर, आपण रोजगाराचा विषय काढला. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कोकण वगळता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यभर अनेक प्रकल्प, अनेक कामे आज सुरू असतात. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळतो. मात्र कोकणात अशी काही कामं दिसत नाहीत. आता आपल्याकडे रोजगार हमीसारखं महत्त्वाचं खातं आहे. कोकणातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी नेमकी काय उपाययोजना आपल्याकडे आहे? आम्ही उपाययोजना अशी करतो आहे. पहिले तर आता हे आमचे आमदार सहकारी आहेत, ह्यांना घेऊन, जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन, आमचे अधिकारी आहेत त्यांच्याजवळ मिटिंगा करून की बाबा ह्या याच्यातून तुम्हाला फायदा लोकांना दिसायला तर पाहिजे, कळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते काय करणार नाही. जसं मगाशी वारडे साहेबांनी काही गोष्टी सांगितल्यात त्या अगदी त्यातल्या आम्हाला 99% पटल्यात. 1% आम्ही नंतर त्यांना सांगू, कारण काय राजकारण करायचं आम्हाला. सगळं त्यांचं म्हणून जर ऐकून चाललो तर आता ते राजकारण पण होणार नाही. असे पण बाब आहे. त्यांनी बकऱ्याचे मटणाचं उदाहरण दिलं. काही लोक तशी पण आहेत, काही लोक तुमच्यासारखी सोपी पण आहेत. पण आता काय झालं आहे, आम्ही 18 तास काम करतो आहे, लोकांची कामं करतो आहे, लोकांचा विकास करतो आहे, सगळं करतो आहे. लोकांना अडचणीला आम्ही उभे राहतो आहे, लोकांच्या सुखदुःखात जातो आहे. म्हणून तर आता हा 2 वेळाला निवडून आला, मी 4 वेळाला निवडून आलो. आणि एवढ्या सामर्थ्यवान मतदारसंघातून जो आमचा आमदार निवडून आला, त्यामुळे त्याची मेहनत आहे, त्याची जिद्द आहे, त्याची चिकाटी आहे. आणि आमच्यासारखे जे काय त्यांच्या जरा 2 टर्म आमची जास्त झाले म्हणून त्यांना आम्ही काही सजेशन करत असतो की आम्हाला लोकांनी एकदा निवडून दिलं, 2दा दिलं, 3दा दिलं आणि 4थ्यांदा देतात. याचं तुम्ही पण आत्मपरीक्षण करायचं. त्याप्रमाणे त्यांनी केलं म्हणून ते डबल परत निवडून आले. दळवी सरांकडे मी येणार आहे. खरं तर मांडवा आणि मुंबई या दरम्यान सागरी माध्यमातून प्रवासी जी वाहतूक आहे त्या संदर्भातला प्रश्न वारंवार येतो. खरं तर कुठे काही दुर्घटना घडली की मग त्याची नोंद नसते. वारंवार हा प्रश्न असतो की याची नोंद कुठेच नाही. गेटवे ऑफ इंडियाचा मागे खूप मोठी दुर्घटना घडली, ही नोंद होत नाही. यासाठी काय करणं आवश्यक आपल्याला वाटतं? परवाच्या जी दुर्घटना घडली ती दुर्दैवी निश्चित आहे. नोंद तर त्या संबंधित पोलीस एलोगेटला तर होतेच प्रोसिजरप्रमाणे, पण प्रिकॉशन म्हणून काही कायद्यामध्ये बदल करणं काळाची गरज आहे. सेफ्टी त्यांना हे दिलं जातं ते घातलं पाहिजे सगळ्या गोष्टींनी. पण परवाचा जो अपघात नेव्हीच्या माध्यमातून ज्या बोटीला धडकून ते झाला, खरं दुर्दैवी निश्चित आहे. त्यात लहान बाळं देखील केलेली आहेत, आपण बघितलं. पण कोस्टगार्डने आता नव्याने खऱ्या अर्थाने त्यामध्ये बदल केले आहेत आणि ते खरंच अंमलात आले तर ही जलवाहतूक आहे याला खऱ्या अर्थाने सेफपणा निश्चित राहील आणि त्यासाठी सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रयत्न करणार. खरं तर शरद पवार हे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी फलोत्पादन योजना सुरू केली, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. विशेष करून आंबा उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यासारख्या कुठल्या योजना आपण आणणार आहात असा आपला सध्या विचार सुरू आहे? आणि त्या दरम्यान काजू आणि कोकम यांच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आम्ही तोच अभ्यास करतो की आत्ताच्या काळामध्ये लोकांना काय जास्त आवडतं. आंबा हे आता आमचं कॉमन झालेलं आहे की कंपल्सरी वर्षाला आम्हाला आंबा मिळणारच. आंबा मिळणार, काजू मिळणार, फणस मिळणार, ह्या जे काय बाबी आहेत ह्याच्या व्यतिरिक्त की त्याचा उपयोग त्या शेतकऱ्यांना पण व्हायला पाहिजे आणि गिरायकांना पण व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही थोडंसं आता त्याच्यामध्ये अभ्यास करून त्यामध्ये काय करता येईल ते आम्ही करू. दळवी सरांकडे येणार आहे. खरं तर दुसऱ्यांदा आपण आपला विजयाचा गुलाल आपण उधळलेला आहे या मतदारसंघात. रेकॉर्ड ब्रेक केलात आपण. आता आगामी काळात 5 वर्षांमध्ये विकास कामांमध्ये विरोधकांना कशा पद्धतीने आपण सामावून घेणार आहात? अलिबाग, मुरुड, रोहा विशेषतः कोस्टल भाग असल्याकारणाने देशातनं, राज्यातनं, जिल्ह्यातनं अनेक त्या ठिकाणी पर्यटन येत असतात. त्यांच्या सुखसुविधा बाबतीमध्ये निश्चित पर्यटन विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विशेषतः समुद्रकिनारच्या व्यवस्था असतील त्यामध्ये जास्त लक्ष देणार. विशेषतः रस्ते असतील तर रस्ते अद्ययावत करण्यासाठी जेणेकरून येणारे पर्यटक असतील
त्यांना सुकर व्हावं या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न करणार. दुसरं म्हणजे रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. खरं तर उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवे उद्योग आले पाहिजेत. कारण विशेषतः बघितलं आपण RCEP आहे, IPCL आहे, किंवा JSW आहे, गेल आहे. पण खरं तर MIDCचं विस्तारीकरण व्हायला पाहिजे किंवा नव्याने MIDC व्हायला पाहिजे. म्हणून रेवस ते धरमतर हा जो कोस्टल भाग आहे, खाडीपट्टा आहे, लगभग 4,500 एकरमध्ये आपण MIDC झोन डिक्लेअर करतो आहे. आणि खरं तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातले हायटेक MIDC छोटे उद्योग त्या ठिकाणी कसे येतील आणि विशेषतः माझ्या तरुणाला कशा नोकरी रोजगार मिळेल किंवा नोकरी मिळेल या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रयत्न करणार. ह्या 2 बाबींवरती जास्त मी विशेषतः येणाऱ्या 5 वर्षांमध्ये लक्ष देणार. जिल्हा रुग्णालयाचं बांधकाम नेमकं कधीपर्यंत पूर्ण होईल? कारण त्याच्या प्रतीक्षेत सध्या अलिबागचे स्थानिक आहेत. मला वाटते फेब्रुवारी 1st वीकमध्येच त्याचा आपण शुभारंभ करतो आहे. कारण लगभग 425 कोटी रुपये मी त्या मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याला मंजुरी आणली. 150 कोटीचं त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम आता अलॉटमेंट झालेलं आहे. मला वाटतं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम निश्चित होईल. आणि येणाऱ्या वर्ष 1.5 वर्षामध्ये अद्ययावत असं जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उभारलं जाईल. कारण कित्येक वर्ष लोक त्यापासून वंचित निश्चित आहेत. माझ्या सर्वसामान्य जनतेला खऱ्या त्याने त्याच्यात न्याय मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून मागच्या 2.5 वर्षा काळामध्ये खूप प्रयत्न करून विशेष बाब निधी त्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून निधी प्राप्त करून दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं उद्घाटन निश्चित होईल. गोवारे सर, खरं तर खारपेट क्षेत्रामध्ये पाणंद रस्त्याचा मुद्दा आहे. पाणंद रस्ते व्हावे अशा प्रकारची शासकीय योजना आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ते पीक घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी थेट कधीकधी डोक्यावर तर शहापूरसारख्या काही गावामध्ये तर थेट होडीमधून मासे पीक त्यांना घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत जावं लागतंय. यासाठी आपण पुढाकार घेणार का? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. या मताशी आम्ही सहमत आहोत. आम्ही आत्ता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र देशावरती ह्याचं जाळं बऱ्यापैकी आम्ही विणलं आहे या पाणंद रस्त्याचं. आता आम्ही इथे आहोत. हे जे पाणंद रस्ते आहेत ते ह्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात त्यांनी सुचवावे. आम्ही त्याला मान्यता देऊ प्रायोरिटीने. आणि आपले जे म्हणणं आहे ते योग्य आहे. कारण लांबून लोकांना जाय फक्त लोकांनी, कारण कधीकधी एकाची शेती नसते, ह्या साईडला एकाची असते, ह्या साईडला एकाची असते, तर त्यांनी दोन्ही लोकांनी समजून त्या बांधावरून बरोबर तो रस्ता द्यावा. आम्ही तुम्हाला कायमचं तो तुमच्यासाठी फ्री ऑफ चार्जमध्ये. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथीलच स्वर्गीय ॲडव्होकेट दत्ताजी खानविलकर खारलँड विभागाचे मंत्री असताना त्यांनी एक विशेष योजना आणली होती. अतिशय महत्त्वाची योजना होती. त्यामध्ये समुद्र आणि खाडी याच्या उधाणापासून शेती व्यवस्थित राहावी, संरक्षित राहावी, भातशेती यासाठी एक बांध देखील घालण्यात आला होता. मात्र त्याकडे आता दुर्लक्ष होतं अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर त्यासाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे? त्यासाठी आम्ही तो विचाराधीन आहोत की आम्ही दरवेळेला ते पाहतोय की बरेचशा मोठ्या प्रमाणामध्ये खारं पाणी शिरून शेती नासधूस झालेलीच आहे. त्याला पट्टी म्हणून जी काय बांधबंदिस्ती आहे त्याला झडप दिली जाते, म्हणजे परत पाणी आलं तर ते सोडायलासाठी आणि ते येऊ नये म्हणून त्याला बांध देण्यासाठी. तर ते आपल्याला बऱ्यापैकी काही ठिकाणी करावं लागणार आहे. त्यासाठी आता आमचे संबंधित आमदार आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, जिथे जिथे जी आवश्यकता आहे. कारण जे खारलँडचे पैसे आहेत हे पालघरपासून ते सिंधुदुर्ग हा जो समुद्रपट्टा आपला लागलेला आहे 5 जिल्ह्यांना, त्याच्यासाठीच उपयोगी आहे. कारण हे देशावरती खारलँड नाही आहे आणि त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त ती योजना आपल्या पट्ट्यात राबवण्याचा प्रयत्न करणार. कोकणात एकंदरीत जे महत्त्वाचे जिल्हे आहेत 5 जिल्हे, त्यामध्ये रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये खरं तर खारभूमीचा प्रश्न नेहमीच राहिला आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात खारभूमी असूनसुद्धा त्याची राज्याच्या सांख्यिकी विभागात नोंद नाही अशी देखील चर्चा असते, रोष असतो. तर यासाठी काय करणं आवश्यक आहे वाटतं? ते आता आम्ही पाहूया. जे आपण म्हणतोय त्या अनुषंगाने कसं आहे, याचे जे काही इतर पहिले काही मंत्री मंडळी झाले ते थोडेसे वेगवेगळ्या जिल्ह्यातले होते. आता आम्ही खुद्द त्या जिल्ह्यातला असल्यामुळे आम्ही बारकाईने ते पाहू आणि त्याच्यात करू. हे खार बंधारे जे आहेत खरं तर काही प्रायव्हेट खार बंधारे आहेत, ते खरं तर सरकारने त्याला निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, तरच त्याची दुरुस्ती करता येईल. कारण प्रायव्हेट असं शेतकऱ्यांना आत्ताच्या काळामध्ये खऱ्या त्याने ते करता येणार नाही आहे, कारण खूप खर्च येतो. म्हणून मंत्री महोदयांना माझा निश्चित आग्रह आहे की प्रायव्हेट ज्या खऱ्या योजना आहेत
त्या सरकारने आपल्याकडे घेतल्या तर खऱ्या अर्थाने हे सगळं काम सुरळीतपणे होईल आणि शेतीकडे येणारं जे पाणी आहे ते थांबेल असं मला निश्चित वाटतं. मुळामध्ये अलिबाग हे आता पर्यटन क्षेत्र आहे, राज्यात देशात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. तर या पर्यटकांसाठी सुरक्षेसाठी मुद्दा महत्त्वाचा आपल्याला कुठला वाटतो, कुठली पावले उचलणं आवश्यक आहे? तर दोन्ही खात्याचे मंत्री म्हणजे उद्योगमंत्री देखील आमच्याच पक्षाचे आहेत आणि पर्यटन मंत्री देखील समोरचे आमच्या पक्षाचे आहेत. मी परवाच त्यांच्यावर सखोल सगळी चर्चा केली. खरं या ठिकाणी पर्यटक खूप प्रमाणात येत आहेत आणि येण्यासाठी त्यांच्या ज्या सुखसुविधा असतील त्या येणाऱ्या काळामध्ये अति जलद गतीने होणं काळाची गरज आहे, जेणेकरून यातून रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्याकडे जास्त करून लक्ष देणार असं मला वाटतं. याच्याच अनुषंगाने आमच्यामध्ये चर्चा चालू आहे की पर्यटन ज्या भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्या भागातली जास्तीत जास्त विकास कामं जलद गतीने होऊन पर्यटन वाढीसाठी जो काय हातभार लागला जाईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एक ॲडिशन करतो तर नागाव पर्यटन क्षेत्र असल्यामुळे तिथे मरीना आपण करावा अशा पद्धतीने मंत्री महोदयांना मी सजेस्ट केलं आहे आणि त्याचं चर्चा आणि ती इस्टिमेटचं आता जोरात काम सुरू आहे, कारण बजेटमध्ये आलं पाहिजे. कारण नागावमध्ये येणारा पर्यटक नावा स्वरूपात खूप येतो नागाव बघून तिथे, पण तिथे काही सुविधा नाही आहेत. मरीना स्वरूपात का आपण केलं तर लोकांना खऱ्या अर्थाने त्याला चांगल्या पद्धतीने न्याय देता येईल अशा पद्धतीचे आपण निश्चित करणार. शेवटचा राजकीय प्रश्न आहे. 26 जानेवारी जवळ त्या प्रजासत्ताक दिन आहे. पालकमंत्री पदासंदर्भातला मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये देखील रायगडच्या पालकमंत्री संदर्भात आपण जाहीररित्या इच्छा व्यक्त केली होती. यावेळी नेमकं काय सुरू आहे पालकमंत्री पदासंदर्भात? प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा आपला माणूस हा पालकमंत्री व्हावा. आजच्या मितीला आमची संख्या इथे पक्षाची 3 आहे आणि आमची पहिली युती ही भारतीय जनता पार्टीची झालेली होती. त्यामुळे ते 3 आम्ही 3 असे 6 जण होतो आणि त्यावेळेला आमच्या लाडक्या बहिणी आमच्याबरोबर नव्हत्या, मागून आल्या त्या, पण आम्ही त्यांना समाविष्ट करून घेऊन आम्ही कामकाज केलं. परंतु रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच ठेवलं होतं उदय सामंतांच्या रूपाने आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे आणि इव्हन सगळ्यांनाच वाटतं आहे की हे पालकमंत्रीपद भरत शेठकडं राहावं अशी ह्या सगळ्यांची इच्छा आहे. नक्कीच. तर भरत शेठ आणि दळवी सर खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजची सविस्तर दिलखुलास गप्पा केल्यात. भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या विकासाचं विजन काय आहे ते जाणून घेतलं. खूप खूप धन्यवाद.